नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन विशेष बनवूया ओल्या खोबऱ्याची वडी। ही वडी बनवताना एक असा पदार्थ घालणार आहोत ज्याने ही वडी कितीही वेळ फ्रीजमध्ये ठेवलीत तरीही मऊसूत राहील। एक अख्ख्या ओल्या नारळाच्या वरची काळ्या रंगाची साल सोलून त्याचे काप करून घेतलेले आहेत। हे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं। वाटून झाल्यानंतर कपच्या मापाने मोजून घेऊया। 1 कप हा किस निघालेला आहे। एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप, 1 कप ओल्या नारळाचा किस आणि अर्धा कप साखर घालून साखर विरघळेपर्यंत परतून घेऊया। साखर पूर्ण विरघळल्यानंतर 1 छोटा चमचा वेलची पावडर आणि पाव कप फ्रेश क्रीम घालून साखरेचं सगळं पाणी आटेपर्यंत हे परतून घेऊया। मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता तुपाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे आपल्याला जितकी वडी पातळ जाड हवी तसं थापून घेऊया। वरून काही ड्रायफ्रुट्स घालूया आणि फ्रीजमध्ये 3 ते 4 तासासाठी सेट व्हायला ठेवून देऊया। 4 तासानंतर याच्या वड्या तयार करून घेऊया। फ्रेश क्रीम घातल्यामुळे वडी एकदम मऊसूत